व्यवसाय करा, लोकांच्या नादी लागून आपलं पोट भरणार नाही, आपलं वाटोळ होईल. इतके काबड कष्ट करायचे ना, 500 व्हायला कष्टाच्या घरी रोज कमवून आणायचं आपल्या पोरांनी काम केलं पाहिजे. आपण दिवसभर हिंडणार, रात्री हिंडणार, पैसे उडून जाणार, मग करावं लागते आत्महत्या. त्याच्यापेक्षा आपल्या आई बापाला काम करू लागा, आपण कष्ट करा, कंपन्यात काम करा, कंपन्यात नोकराला लागा. आता आरक्षण दिलंय, सध्या मराठ्याला 100% आरक्षण आहे. 100% मराठा सध्या आरक्षण आहे. तुम्ही सुधारायचं बघा, हीच धर्म शिकवतोय मग आपल्याला. व्यसनी बनवू नका. वारकरी संप्रदाय पण हेच सांगतो, कष्टाचं नियतीचं कमा. तीच मी सांगतोय, आपण कष्ट करायचं शिका. कोणी कोणाचं नाही आहे युगात. एखाद्या पोराला किंवा एखाद्या पोरीला शिक्षण करताना जर 10,000 कमी पडले ना, आपल्या आई बापाला 50 जणांचे उमरे झिजावं लागते. 50 जणांचे 10,000 रुपयासाठी प्रत्येकाच्या पाय पडायला लागते. लाजा धरा आपण तो गमच नाही. आपल्याला 10वी 12वी शिकला, कोण जर ते 15 रुपयाच्या काळाच्याच मानी येड्याला काय आपल्या पॅन्टच्या घरी पळलं शेरा. तुम्ही शिका सुद्धा नाही, नोकरी लागली तोवर काम करा. आता मी सुद्धा 19 तारखेच्या नंतर 1 वर्षभर एक मस्त जोडणा करायला लागलो राज्यात, तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंत, गावापर्यंत. मी स्वतः 1 वर्षभर मी आता कुठल्याही कार्यक्रमात जाणार नाही, कारण मला तुमच्यासाठी खूप मोठं उभा करून ठेवायचे. त्याच्यासाठी नसता रोज कार्यक्रम ना, मला धर्माचं काम करता येणार, पुढचं आहे. आज समजा उदाहरणार्थ एखाद्या वारकरी संप्रदायाला महाराष्ट्रात वारकरी महाराजांना अडचण आली, कोणी मदतीला? कोणी नाही. त्यांच्या मदतीला जायला एक टीम असली पाहिजे, सहकार्य करायला, मारामारी करायला नाही. दुसरं, तुमचं पोरग पोरगी एखाद्या शहरात शिकती, तिला अडचण आली तर कोण? तिने बापाला फोन करायचा, इथून तिथून जाऊ तर 5 घंटे लागत. तुमचा एखादा भाऊ नोकरीला आहे शहरात, तुम्ही इकडे, किंवा तुमचा मुलगा आहे, त्याला अडचण आल्यावर काय? लांबच्या शहरात एखाद्या पेशंट नेलाय, तुम्ही गावाकडे, त्याला तिथं मदत लागती, मदत करायला कोण? आपल्या परिवारातला रक्ताचा माणूस उभा राहिलाय, असं तिथल्या माणसाला वाटलं पाहिजे. म्हणून ती सगळी लोक मी आता उभा करतो 1 वर्षभरात. तुम्ही ह्या गावात असले, तुमचं पुण्या मुंबईला एखादं कोणाला लागलं, कोणी पडला, तर मदतीला जायला तात्काळ 15 मिनिटात माणसं उभा राहिल्या पाहिजे. अशी एक यंत्रणा उभा करायची. एखादा दवाखान्यात तुम्हाला इथून तिथपर्यंत जाऊ तर मदतीला कोण? त्या रक्त लागतंय का, गोळ्या लागतात का, औषध लागतात, त्याजवळ पैसे आहेत का नाही, ते ऍडमिट करायला माणूस नाही तर कोण? तुम्ही इथून जाऊस तर सुद्धा तिथं लोकांनी व्यवस्था केलेली असणार आहे. शिक्षण क्षेत्रात अडचण आली, पोराला आली, पुरीला आली, प्रश्न सोडायला कोण? आपल्या एखाद्या अधिकाऱ्याला अडचण आली, प्रश्न सोडायला कोण? त्याने कोणाला सांगायचं? गरीब शेतकऱ्याला एखाद्याला अडचण आली, तो इथून तहसीलला जाऊ शकत नाही, कलेक्टर ऑफिसला जाऊ शकत नाही, SP ऑफिसला जाऊ शकत नाही, पोलीस स्टेशनला जाऊ शकत नाही. आणि गेला तर त्याला माहितीच नाही. मदतीला कोण? आपल्याला माहित असले पाहिजे की आपली यंत्रणा तिथं उभा आहे, आपले अमुक अमुक पोर आहेत, त्याला फोन करून सांगा, पटदिशी ते पोलीस स्टेशनला, तहसीलदारला, किंवा ज्या क्षेत्रात काम असेल त्या क्षेत्रात लोक कामाला येतील. आणि आपले पोरं सुद्धा आपल्याला व्यवसायाकडे वळायचे. त्याच्यामुळे 1 कोटी मराठा समाजाचे टीम मी तयार करतोय की आपल्याला त्याच्यातून निधी उभा करून पूर्ण व्यवसाय लावायचा. त्यामुळे मला मोकळा वेळ लागणार आहे. हे असं होत नाही आता फिरून, हे रोज आहे. हे 1 वर्षाच्या नंतरही करता येईल. एकदा सगळी यंत्रणा जर उभा करून ठेवली ना, ज्या क्षेत्रात तुम्हाला अडचण येणार आहे तिथं जर माणूस उभा राहिला ना, राज्यभर काना कोपऱ्यात. आता इथून विदर्भात तिकडे चंद्रपूरला काय झालं, कवा जायचं, कवा सापडायचं, कोण माणूस सापडायचा? आपले लोक काही उसा तोडायला जाते, तिकडे काय अडचण आहे, त्याच्या मदतीला कोण? तुमचा कोणातरी मामा मेवणा पुतण्या कोणीतरी लांब नोकरीला असणारे त्याला अडचण आली तर कोण?
आपलं पोरग पोरगी नोकरी लागली तिला अडचण आली, किंवा डॉक्टर झाली, इंजिनियर झाली, वकील झाली, तिला जर अडचण कोणी आणली तर, कारण आजकाल लोकांना फुकट खायची सवय लागली. नोकरी लागलेल्या लोकांकडून ते हप्ते वसूल करायसाठी सुद्धा त्रास देते. त्यांना त्रास दिला तर त्यांच्या मदतीला जायला कोण? ती तुमची पोरगी असणारे, तुमचा पोरगा असणारे, तुमच्या कोणत्या नात्यात ती असणार आहे. मदतीला जायलाच माणसं नाही, मजा बघणारे खूप झाले. म्हणून आपल्याला ती एक यंत्रणा राज्याच्या लेवलवर उभा करायची, त्याच्यासाठी वेळ खूप लागणार आहे. म्हणून मला जरा हे 19 फेब्रुवारी ते पुढचे 19 फेब्रुवारी जरा मोकळा सोडा सगळ्या पण सगळे. आता एवढ्या 27 तारखेपर्यंत तारखे घेतल्या एवढ्याच करतो. 27 फेब्रुवारी पर्यंत सगळ्यांना तारखे दिल्या तिथपर्यंतच करतो. मी मुद्दाम तुमचा याच्यासाठी वेळ घेतला की हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. हे सोपं नाहीये. समाज एक झालायचा ना, पण त्या निमित्तानं त्याला ती यंत्रणा सुद्धा उभा करून होणं खूप गरजेचं आहे. कारण कधी कोण आहे कोण नाही हे कधी कोणी कोणाला सांगू शकत नाही. पण अडचण जर आली तर माणसाला आधार पाहिजे. घरात बसल्या बसल्या आपलं त्या जिल्ह्यात तो माणूस सांगायला त्याला फोन करून मदत होत. उदाहरणार्थ एक गाव होतं पाठीमागचं, मला आठवत नाही, ऊस तोडायला भिल्ल समाजाचे माणसं गेले होते. बघा माणसं असल्यावर किती ताबडतोब काम होतं. आणि काहीतरी झालं तो माणूस दवाखान्यात वारला. त्याचं 1,10,000 रुपये बिल झालं. ते दवाखान्यावर माणूसच थोडी मेल्याला असू कुणी जायचं आता? गरीब लोकांना आधार नसतो, नेता फेता सुद्धा नसतो. ती एक खोटं स्वप्न आहे आपलं. आपला नेता निवडून आला आता किंवा आपला पडला किंवा मदतीला, ते खोटं स्वप्न आहे आपलं, नाही मदतीला येते. मग त्या भिल्ल समाजाच्या माणसाचं आम्हाला इकडं फोन आला की तुमचं जर सांगलीला कोणी असलं कारण जवळ तर सांगा, आम्ही इकडं ऊस तोडायला आलतो पण आमचा चुलता वारला. पैसा तर रुपये नाहीच आहे म्हणे आमच्याकडे द्यायला, पण आमचा माणूस वारला ते म्हणजे पैसे दिल्याशिवाय पेशंट देत नाही. आणि पेशंट वारला होता 11 वाजता, वाजले होते 6 संध्याकाळचे. आम्ही तिथल्या आमदारांना फोन केला. मला वाटतं अतुल बाबा भोसले नाव आहे वाटतं त्या आमदारांचा, कराडचा बहुतेक. त्यांना फोन केला, म्हणलं तिथं असा अडचण आली. मला वाटतं पृथ्वीराज चव्हाण साहेबांना सुद्धा केला होता. अशी अडचण आली, गरीबाचं तिथं पेशंट आहे, सगळं कुटुंब जनावरांसारखं रडतंय, मेल्यावर तरी ही वेळ समाजावरती कधी येऊ नये. त्याला जात नसती दुःखाला, तो भिल्ल समाजाचा म्हणून तुम्ही त्याला त्रास देणार, किंवा तो मराठा समाजाचा आहे, धनगराचा आहे, किंवा ओबीसी समाजाचा आहे म्हणून तुम्ही त्याला त्रास देणार, पैसे घेणार. माणूस मेलाय, त्याची बायको रडते, लेकर रडतेत, नातू रडतेत. त्याला यायला सुद्धा गावापर्यंत प्रेताना सुद्धा पैसे नाहीये. ते म्हणले फक्त तुम्ही फोन ठेवा पाटील, एक 7 मिनिटाचा वेळ द्या. दवाखान्यात नाव सांगितलं होतं, त्यांनी फोन केला आणि त्या दवाखान्याला सांगितलं रुपया तर भेटणार नाही, पण पेशंट त्या गावापर्यंत गेला पाहिजे हे तू बघ. आम्हाला 7व्या मिनिटाला फोन आला, बिल माफ केलं आणि तुमचं पेशंट वारल्याला निघालं म्हणून. हे आता ऐकताना आपल्याला वेगळं वाटत असं, हे समजून घेताना वेगळं वाटत असं, पण ज्याच्यावरती संकट येतं ना त्याला मदत किती गरजेची असते हे फक्त त्याला विचार. म्हणून सगळ्या क्षेत्रात लोक उभा करून ठेवायचे. बस स्टँडला अडचण आली, रात्री त्याला गाडी नाही लागली, काही अडचण आली, आपल्या अडाणी माणसं आहेत काही, मदतीला कोण? चोरी झाली, मदतीला कोण? काही नवीन कारण मारहाण झाली, मदतीला कोण? नोकरी क्षेत्रात लेकरं त्या खेड्यातून तिकडं जाते. आपल्याला प्रत्येक क्षेत्रात उभा करून ठेवायचं. एखाद्या शेतकऱ्याला व्यापाऱ्याने फसवलं, मदतीला कोण? कुणीच नाही. फसवणूक ही कशातही केली जाते. मग सुखदुःखात जसे आपण सोबत आहे तसे दुःखात सुद्धा आपण सोबत असलं पाहिजे, एकमेकाच्या वेदना जाणून घेतल्या पाहिजे. म्हणून ही 19 फेब्रुवारी शक्यतो शब्द वापरतोय, कारण हे काय मला तर बसून देत नाहीत. म्हणून शक्यतो 1 वर्षभर मी प्युअर बांधणी करणार, कारण मला समाजाचे लेकर सुद्धा व्यवसाय काढला पाहिजे. त्याच्यामुळे 1 कोटी लोक एकत्र करायचे म्हणल्यावर ते रेकॉर्डवर 1 वर्ष लागणार आहे. नसता मग ते नुसतं भाषण राहील आणि बोलणार राहील. ते म्हणजे तुम्ही म्हणले प्रयत्न केला, काय करू, रोजच तुम्ही मला कार्यक्रमाला घेऊन पळत आहे. आता 19 तारखेपासून बंद करायचं म्हणलं होतं, तेव्हा ती कराडची गाडी माझ्या मागायची, कराडची कुठून गेले करमाळीची चिपकून येते मागं, पाय फोड करून नाही यावं लागलं. आमचं भारी, आता काय भारी
हा म्हणलो काय करू, कळतच नाही काय करावं. तुम्ही मला मोकळ्या मनाने 1 वर्षासाठी मोकळा वेळ द्या. सगळे यंत्रणा राज्यातले ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत इकडे 1000 आणि इकडे 1000 किलोमीटर पॅक बांधणी करतो यंत्रणेत. तुम्हाला आयुष्यभर टेन्शन घेतो. घरातूनच काम झालं पाहिजे, पळायची गरजच नाही. लेखी बाळीला अडचण नाही. आपण दुसरी बी एक मोहीम राबवायचं म्हणतो, आता होईल का नाही माहित नाही, पण ते संकल्पना आहे. पोरं पोरी शिकायला जातात. एवढ्या मोठ्या समाजाला मोफत अन्नदान करायला काय हरकत आहे? मोफत अन्नदान करायला हरकत काय? किती पोरं शिकत असतील, शिकून शिकून बीडला किती पोरं पोरी शिकत असतील? 2-3 हजार झाला, 5,000 झाला, 10,000 झाला. आपण किती आहे? 25 लाखापेक्षा जास्त आहे जिल्ह्यात सगळे. काय नाही, 1-1 रुपयात 2-2 रुपये दिले तरी 50 लाख रुपये होते. वर्षभर ते लेकरं खाते. ते मेस लावा लागती, ते मेस शिवायला तिथं कलाकार कांद्यात बटाटे टाकले, त्या बटाट्यात कांदे टाकले, ती भाजी खाता येणार काहीच खाता येणार. अन्नछत्र सुद्धा आपल्या समाजाने चालवायचं ठरवलं पाहिजे शिकणाऱ्या पोरांसाठी. मग उंची वाट कुठं पण अन्नछत्र चालू करतो आपण. शिकणारे पोरं भविष्य आपल्या कुटुंबाचे, राज्याचे, देशाचे. हे लय मोठी. मला एकदा ना 1 कोटी लोक जोडून 2 कामं आधी करू द्या. 1 कोटी लोक जोडायचे, आपल्याला व्यवसायाकडे जायचं, दुसरं काम करायचं. मला आधी यंत्रणा पूर्वी उभा करायची लोकांच्या मदतीला. एका जागेवर राज्यातल्या कोणत्याही कोपऱ्यातलं काम झालं पाहिजे, कोणत्या पण. जसं की हे शेवटचं सांगतो थांबतो आता. जसं की तुमच्या पालवांचं घोरप्रकाश राज नावाचे मला, त्यांचे वडील मिलिटरीत होते, ते रिटायर झाले, पण मुलगा रुसून गेला. एकुलता 1 लेकरू होतं त्यांना, ते रुसून गेले. आणि कुणाला तरी ठेपा लागला किंवा त्यांना कोणीतरी सांगितलं की आम्ही याला दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर बघितले. दिल्लीच्या. मला सांगा आता गरीबांना कसं पोरग सापडायचं? यंत्रणा होती म्हणून जमलं. केंद्रीय मंत्री मुरलीधरांना मूळ होते. म्हणलं आता दिल्लीला ते सोपं नाही. सीसीटीव्ही घेणं, तिथले पोलिस द्यायना, स्थानिक पोलीस स्टेशनचे गेल्याशिवाय ते सीसीटीव्ही द्यायना. त्याला फोन लावला, तातडीनं मदत करायला लागते. गरीब कुटुंब, एकुलता 1 पोरग आहे. त्यांनी तिथं ती सगळी यंत्रणा उभा केली. त्यांचे 2 ओळखी तिथे स्थानिक दिल्लीचे पोलिस देऊन 4 दिवस सारखं लगातार त्या मुलाला बघत होते. म्हणजे यंत्रणा जर असली ना आपल्याला काम करता येतं. आणि काम करायसाठी करणारा मोकळा वेळ लागतो. मला 1 वर्ष मोकळे वेळ जर मिळाला 2 कामं करू दे. समाजाचे लेकर व्यवसायाकडे न्यायचे आणि तुमच्यासाठी आयुष्यभरासाठी मला एक यंत्रणा उभा करत होती. तुम्ही अर्ध्या रात्री मी फोन लावला तरी तुमचं काम तिकडं होईल. ही यंत्रणा एक उभी करायची. तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सगळ्यांना. रामकृष्ण.